पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्नेहाचिया भरोवरी आंबुथीला दीपू घे थोरी चाड अर्जुनांतरी परिसता तैसी। हे 1148वी ओवी। या ओवीमध्ये जे सांगायचं आहे ते अगोदर असा विषय सुरू झाला की मनाची जी इच्छा आहे ती इच्छा श्रवणाची ती अजून अर्जुनाची पूर्ण झालेली नाही, त्याचं मन तृप्त झालं नाही, म्हणून अर्जुनाच्या ठिकाणी आणखीन ऐकावं वाटतं। त्याला उदाहरण दिलं की जसं तेल असलं आणि दिव्याची वात पुढं सरकवली की दिवा जसा मोठा होतो तसं अर्जुनाच्या अंतःकरणात ऐकण्याची इच्छा आता वाढत चाललेली आहे। तेत सुगरणी उदारे रसज्ञानी जेवणारे मिळती मग अवतरे हातू जैसा। आता जसं सुगरण आहे आणि त्या सुगरणीने काय केलं, चांगला स्वयंपाक केला, पण खाणाराही तसाच होता। त्याच्या ठिकाणी जे काय आहे ती चव आणि चव जाणण्याची सगळ्या प्रकारची त्याच्याजवळ ज्ञानशक्ती असल्यामुळं त्या प्रत्येक वस्तूचं त्याने काय करायचं, स्तुती करायची, वाहवा करायचं आणि खायचं। मग ही काही वाढायला हात आखडता घेईल का? तैसे जी हो तसे देवा तया अवधानाची लवलवा पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणे वरी। त्याप्रमाणे जसं जसं अर्जुनाचं लक्ष इकडं आहे असं पाहिलं की मग सांगणारे जे होते, जे आपलं प्रवचन किंवा जे व्याख्यान आहे ते सांगण्याकरता चौपट शक्ती त्यांच्याजवळ आली। सुवाये मेघू सावरे जैसा चंद्रे सिंधू भरे तैसा मातला रसू आधरे श्रोतयाचेनी। आता उदाहरण असं दिलं की जसं अनुकूल वारा सुटला की पावसाचे ढग एकत्र येऊन पाऊस पडू शकतो, किंवा पौर्णिमेचा पूर्ण चंद्र वर आला की समुद्राला भरती येते। त्याप्रमाणे श्रोता चांगला असला की अत्यंत रसपूर्ण अशा तऱ्हेचं बोलणं व्याख्यात्याकडून होतं। आता आनंदमय आघवे विश्व की जेल देवे ते राये परिसावे संजीव म्हणे। आता मध्येच ह्या संवादामध्ये संजय आणि धृतराष्ट्राचं थोडंसं बोलणं दाखवलं। संजय सांगतो धृतराष्ट्राला की हे सगळा संवाद चालला आहे त्यामुळं सगळं विश्व आनंदाने भरून जाईल, कारण यांच्या संवादात आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही। तेव्हा आता हे राजा तिकडं लक्ष देऊन हे ऐक। एवं जे महाभारती श्री व्यासे अप्रांतमती भीष्म पर्वी शांती म्हणितली कथा। तेव्हा हे जे काही आहे गीता ग्रंथ तो महाभारत ग्रंथामधील भीष्म पर्वाच्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ग्रंथामध्ये श्री व्यासानं आपल्या बुद्धिकौशल्यानं अशा तऱ्हेची मांडणी केली की त्यामुळं त्यांना अप्रांतमती म्हणजे त्यांच्या बुद्धीला मर्यादा नाही। त्यांनी अशा तऱ्हेची मांडणी केली की त्यावर कोणीही अजून टीका करू शकत नाही। तो श्रीकृष्ण अर्जुन संवादो नागरी बोली विशदो सांगो निदावू प्रबंधो वेचा। आता त्या ठिकाणी पुन्हा माऊली आपल्या मनोगत सांगतात की कृष्णार्जुनाचा जो संवाद आहे तो आपल्या देशी भाषेमध्ये अत्यंत सुंदरतेनं अशा तऱ्हेनं आम्ही करून दाखवू की हा जो काही प्रबंध आहे ओवीबद्ध केलेला तो अत्यंत चांगल्या प्रकारचा तयार होईल। नुसदीच शांती कथा आणि जेल कीर वाक्पथा जे श्रंगाराच्या माथा पाय ठेविती। आता एकंदरीत काय आहे की सगळा जो ग्रंथ झालेला आहे
तो शांतरसामध्ये झाला. मागं 11व्या अध्यायात थोडासा काय अद्भुत रस दाखवला, पण शांतरस असा आहे की तो इतका चांगल्या प्रकारचा ह्याच्यात येईल की त्यामुळं शृंगार रसाच्या सुद्धा माथ्यावर पाय दिल्यासारखा, कारण सगळ्या रसामध्ये शृंगार रस हा श्रेष्ठ ठरतो. पण शांतरसाचं लिखाण आम्ही यात असं करू की शृंगारसुद्धा त्याच्यापुढे फिका पडेल. दाऊ वेल्हाळे देशी नवी, जे साहित्या ते ओजावी, अमृता ते चुकी ठेवी, गोडीसीपणे. आता या आपल्या असलेल्या बोलीभाषेमध्ये इतकं सुंदर लिखाण करू की ते नित्य नवं वाटेल आणि साहित्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ झालं अशा तऱ्हेचं होईल की जे ऐकत असताना अमृतसुद्धा फिकं वाटेल. बोल ओल्हावतेनी गुणे, चंद्रासी घे उमाणे, रसरंगी भुलवणे, नादू लोपी. आता त्याच्यामुळं दाखवतात की अशा तऱ्हेचं आम्ही लिखाण लिहू की त्यात तुमच्या अंतःकरणात अत्यंत जिव्हाळा निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल, की जेणेकरून चंद्र जो शीतल चंद्र आहे त्यापेक्षा तुमचं अंतःकरण शीतल होईल. अशी श्रेष्ठता, असा याच्यामध्ये रसग्रहता इतकं होईल की नाद ब्रह्म त्या ठिकाणी जागं होईल. खेचराची या मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. आता जे मूढ आहेत त्या मूढाचं मन अशा तऱ्हेने हे ऐकल्यावर होईल की त्यांच्या ठिकाणी सात्विक गुण तयार होते आणि सत्वगुण जागा झाला की ऐकण्याची तयारी अशी होते, ज्ञान त्या ठिकाणी असं जोडलं जातं की समाधीपर्यंत तो जाऊ शकतो. तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्तेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. याप्रमाणे वास्तविक हा काय आहे की वाचेचाच विलास आहे आणि त्या वाचेच्या विलासाचा विस्तार असा होईल की त्यामध्ये गीतेचा अर्थ परिपूर्ण भरला जाईल. गीतेमध्ये त्या श्लोकात जे पद आहे त्या पदाचा भाव काय आहे ते सुद्धा ह्याच्यात मांडू की त्यामुळं भाव जागा झाला की जे जे श्रोते आहेत त्या श्रोत्याच्या ठिकाणी आनंद जागा होईल आणि हा आनंद विश्वभर होईल. फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिनी, देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. आता हे लिखाण लिहिताना काय करणार अजून, तर जसं आत्मा आणि अनात्मा या दोघांतला अंतर ओळखण्याकरता विवेक लागतो, तो या ग्रंथात असा होईल की तुम्हाला विवेकाबद्दलचं जे जे आहे ते सगळं मिळेल. आता मनाची जी काय आहे धाव ती सगळी त्या ठिकाणी पेटली जाईल. कान आणि मन यांच्या ठिकाणी ऐकण्याची तयारी होईल. मन कानाच्या ठिकाणी येऊन ऐकायला लागेल आणि त्यामुळं इथं जर काही निर्माण होईल तर ब्रह्मविद्या प्राप्त होईल. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. तेव्हा ह्या सगळ्या लिखाणापासून काय होईल तर परतत्व डोळ्यापुढं आल्यासारखं वाटेल. दुसरी गोष्ट सुख सगळ्या सुखाच्या सोहळ्यात आपण आहोत असं वाटेल आणि महाबोध प्राप्त होईल, कारण ह्या सगळ्या ग्रंथातून महाबोधच लिखाण झालेलं आहे. हे निपजेल आता आघवे, ऐसे बोली जेल बरवे, जे अधिष्ठीला असे परमदेवे निवृत्ती मी. आता अशा तऱ्हेचं हे मी निर्माण करीन की जेणेकरून हे सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर होतील. पण हे कशाच्या ह्याच्यावर, तर माझ्या निवृत्तीनाथाची शक्ती माझ्या पाठीमागं आहे, त्यांनी मला आपलंसं केलं आहे. म्हणून माझे हे निवृत्तीनाथ परमदेव आहेत, देवांचेही देव आहेत. ह्या श्रेष्ठ श्री गुरुनाथाच्या आधारावर मी हे सगळं लिहीन. म्हणून अक्षरी सुभेदी, उपमा श्लोक कोंदा कोंदी, झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी. आता यातली जी काही अक्षरं वाक्य ओवी अशी होईल की जेणेकरून कोणताही भेद राहणार नाही. त्यामध्ये उपमा श्लेष आणखीन जे काही अलंकार हे सगळ्या गोष्टी यथास्थित करून
हा जो ग्रंथ आहे त्याचा योग्य अर्थ करण्याचा प्रयत्न करेन. हा ठावोवरी माते पुरतया सारस्वते केले असे श्रीमंते श्री गुरुराये. तेव्हा हे सगळं परिपूर्ण होण्याकरता माझ्या श्रीगुरूची शक्ती माझ्या पाठीमागं आल्यामुळं मला श्रीमंत केलं आहे. आणि म्हणून श्रीगुरूच्या कृपेवर श्रीगुरूच्या सामर्थ्यावर मी हे सगळं पूर्ण करणार आहे. तेणे जी कृपा सावाये मी बोले ते तुले सामाये आणि तुमची सभेल आहे गीता म्हणो. एकंदरीत त्यांच्या कृपेमुळं कृपा प्राप्त झाली की ह्या सगळ्या बोलण्याची परिपूर्णता होईल आणि तुम्हा संतांना ते अत्यंत आवडेल. त्यामुळं तुमच्या सभेत बसण्याचा मी पात्र होईन. मग ही गीता त्याच्यामध्ये सांगितली जाईल. वरी तुम्हा संताचे पाये आजी मी पातलो आहे म्हणून जी नोहे अटको काही. माझ्या श्रीगुरूची शक्ती तर माझ्या मागं आहेच, शिवाय तुम्ही संत महात्मे माझ्यावर कृपा करत असल्यामुळं तुमच्या पायाच्या पुण्याईनं मी या संपूर्ण ग्रंथाचं लिखाण लिहिण्यापर्यंत इथपर्यंत आलो. आता मला कोणतीच अडचण येणार नाही. प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे कौतुके नाही उणी सामुद्रिके लक्ष्मीसी. आता असं आहे की सरस्वतीच्या पोटी, सरस्वती म्हणजे वाणीची देवता, ती प्रसन्न असली म्हणजे उत्कृष्ट प्रकारची वाचा आपली तयार होते. पण सरस्वतीच्याच पोटी मूक मुलगं जन्माला आले असं कधी होईल का? असं कधीच होणार नाही. शिवाय सामुद्रिक म्हणजे शरीरावर शुभ लक्षणं असणं. ज्या स्त्रीच्या शरीरावर अशी शुभ लक्षणं आहेत ती सामुद्रिकामध्ये सगळ्या प्रकारच्या गुणांनी युक्त असते. आता लक्ष्मीच्या अंगावर कोणची सामुद्रिक? तर सगळीच त्या ठिकाणी असतात. तैसी तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी या लागी नवरसी वर्षेन मी. तेव्हा माझे श्रीगुरू माझ्या पाठीशी आहेत, तुमची कृपा आहे संतांची. मग अज्ञान याच्यापुढं काय राहणार आहे? हे सगळं इतकं लिखाण झालं की ज्ञानाच्या गोष्टी होतील आणि अज्ञान सगळं नाहीसं होईल. अशा तऱ्हेचं हे जे काही आहे हे नवरसाचं वर्णन मी या ठिकाणी करेन. किंबहुना आता देवा हवसरू मज द्यावा ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथू. आता सांगितलं मला अवसरू द्यावा. अवसरू म्हणजे काय? या ग्रंथाचा आता हा उपसंहार आहे, ही शेवटचीच ओळी. इथून 14वा ग्रंथ चालू व्हायचा आहे. तो चालू करण्याकरता मला काही वेळ द्या. त्यामुळं पुढचा ग्रंथ आता मी सांगणार आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे प्रकृतिपुरुष विवेकयोगो नाम 13 या 13व्या अध्यायामध्ये आपण काही मुद्दे पाहिले. पहिला मुद्दा क्षेत्रज्ञ सांगायला लागले. त्यातला अंतर ओळखा असं म्हणत असताना क्षेत्र सविस्तर सांगितलं. ते क्षेत्र सांगत असताना बाकीच्या इतर शास्त्रकारांची मतं त्या ठिकाणी सांगितली आणि गीतेचं मत काय ते सांगत असताना 36 तत्त्व तिथं सांगितली. दुसरा मुद्दा आला ज्ञान. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीच्या ठिकाणी हे ज्ञान आहे ती व्यक्ती या ब्रह्मज्ञानानं कोणत्या कोणत्या लक्षणानं युक्त आहे अशा तऱ्हेचे सर्व लक्षणं तिथं सांगितली. आणि ज्ञान सांगता सांगता अज्ञान सांगितलं. अज्ञानाची काय लक्षणं आहेत, अज्ञान कशाला म्हणावं ते स्पष्ट झालं. तिसरा मुद्दा आला ज्ञेय. सर्वव्यापक असं असणारं हे ज्ञेय आहे आणि सर्वांच्या शरीराच्या ठिकाणी, म्हणूनच सर्व शरीरे सजीव झाली. आणि असं असतानासुद्धा हे ज्ञेय सहज का नाही कळत? तर त्याचं कारण आहे ते अतिसूक्ष्म आहे. पण सूक्ष्म बुद्धीला मात्र हे अनुभवाला येतं. चौथा मुद्दा होता प्रकृतिपुरुष. प्रकृती कशी ते आधी सांगितलं. जड, विकारी, अनित्य असे प्रकृतीचे काही प्रकार लक्षणं दाखवली. आता पुरुष सांगितला. असंग आहे,
चेतन आहे, अविकारी आहे, नित्य आहे, हेही या ठिकाणी सगळं स्पष्ट केलं. 5वा मुद्दा सांगितला, शरीरात असून हे पुरुष किंवा चैतन्य सगळ्याहून वेगळे म्हणून अलिप्त असं एक त्याला म्हटलं जातं. 6वा मुद्दा, क्षेत्रज्ञ यातील अंतर ज्यांनी जाणलं, असा जो जाणणारा आहे तो ह्या सगळ्यापासून म्हणजेच क्षेत्र, त्या क्षेत्राने घातलेल्या सगळ्या प्रकारच्या पाशापासून मुक्त होतो आणि शेवटी तो कैवल्यपदाला प्राप्त होतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.